प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. आज पुन्हा येवला बसस्थानकातून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याने प्रवाशांसह बस पोलीस स्थानकात आणण्याची नामुष्की उडवली. विविध कारणांनी चर्चेत असलेल्या येवल्याचे नाव यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येवला बसस्थानकावर नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये महिला प्रवासी चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत 4 महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याने महिला प्रवाशात एकच गोंधळ उडाला. बसमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याने एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बस वाहक व चालक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बससह थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली. मात्र प्रवाशांच्या झाडाझडतीत दागिने न मिळून आल्याने चोरट्यांनी दागिने चोरून पोबारा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आता चोरट्यांचा तपास पोलीस करीत आहे. येवला बस स्थानकावर नेहमीच चोरीच्या घटना घडत असून याकडे पोलीस प्रशासन सर्रासपणे दुर्लक्ष करतात अशी चर्चा नागरिक व प्रवाशातून होताना दिसते. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. नांदगाव ते येवला फेरी करत होतो. येवल्याहून जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशांनी गर्दी केली व त्याच्यामध्ये 4 महिलांची पोती चोरी गेलेली. गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला. साहेब आले ते म्हणे चला मग आपलं सिटी शहर पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे. प्रत्येकाची तपासणी घेऊन राहिली.